तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज कंबाईन एक्झाम 2026 ग्रुप सी, ग्रुप बी आणि राज्यसेवेसाठी आणि सर्व सेवेतले पण काही एक्झामसाठी तुम्हाला इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आपला महाराष्ट्राचा इतिहास. आणि त्यामुळे आपण त्या विषयापासून सुरुवात करत आहोत. तर त्यातला पहिला टॉपिक आपण समाजसुधारक घेऊया. तर पहिलं स्टार्टिंग जर आपल्याला समाजसुधारकामध्ये करायचे असेल तर ते आहेत जगन्नाथ नानाशंकर शेठ. त्यांच्या म्हणजे स्टार्टिंगचे सगळ्यात समाजसुधारक तेच आहेत. त्यामुळे आपण स्टार्टिंगला त्यांच्यावर बोलू. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झालेला. म्हणजे आज पण आपण मुंबईला वगैरे पाहिलं तर सगळे अर्ध्या मुंबईमध्ये ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत किंवा महत्त्वाच्या ज्या शासकीय डिपार्टमेंट आहेत वगैरे त्यांच्या जडणघडणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा जो आहे तो जगन्नाथ नानाशंकर शेठ यांचा. त्यामुळे कधी कधी असं म्हटलं जातं की अर्धी मुंबई नानाशंकर शेट्टांनीच घडवली. म्हणजे मुंबईचे शिल्पकार ही जी उपाधी त्यांना दिली जाते त्यामुळे दिलेली आहे. यावर प्रश्न पण राज्यसेवेमध्ये वगैरे विचारून घेतला आहे. आणि जगन्नाथ नानाशंकर शेठ प्रत्येक एक्झाममध्ये कंबाईन असून द्या, ग्रुप सी असून द्या, राज्यसेवा असून द्या, सर्वसेवा असून द्या, त्यांच्याशिवाय म्हणजे पेपरमध्ये प्रश्न आहे ते फिक्स. तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे आणि एक आपण लिंक लावायची म्हणजे तर इथूनच सुरुवात करू गोष्ट. तर त्यांचा जन्म मुरबाड म्हणजे ठाणे जिल्ह्यात आहे. पहिलं पण ठाणे जिल्ह्यात होतं, आता पण ठाणे जिल्ह्यात आहे. नानासाहेब उर्फ जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे त्यांचं उपनाव आहे. त्यांचे वडील शंकर शेठ यांचा जवाहर हिऱ्याच्या व्यवसायात मोठी संपत्ती मिळवली होती. ईस्ट इंडिया कंपनीची इंग्रजी सावकार होते ते, म्हणजे इंग्रजांना पण ते कर्ज द्यायचे. 1800 त्यांची 18 लाखापेक्षा जास्त संपत्ती होती. तर त्यांची आई लहानपणीच वारली होती. त्यांचा सर्व सांभाळ त्यांच्या वडिलांनी केला. 18 वर्षाचे असताना वडीलही मृत्यू पावले. त्यामुळे अगदी लहान वयातच वडिलोपार्जित व्यवसायाची जबाबदारी त्यांनी अत्यंत चिकाटीने पार पाडली व चैनीत न आपल्या संपत्तीच्या हितासाठी केलं. म्हणजे वडील बघा किती लहानपणी वारले त्यांची, 18 वर्ष असताना. आई तर त्याच्या आधीच वारली होती. आणि तरी एवढे श्रीमंत असताना, चांगल्या घरातले असताना सुद्धा त्यांनी म्हणजे चैनीत न राहता सगळे संपत्ती आपल्याकडे म्हणजे इतके मोठे इंग्रजाला पण कर्ज द्यायचे इतके श्रीमंत होते. आणि त्या काळात तुम्हाला सांगितलं की इसवी सन 18 मध्ये त्यांची 18 लाखपेक्षा जास्त संपत्ती होती. म्हणजे आत्ताची किती झाली विचार करा. आणि त्यामुळे मुंबईच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच त्यांना मुंबईचे शिल्पकार म्हणले जाते. आता बघा, त्यांनी महत्त्वाच्या जेवढ्या संस्था आहेत आपल्याला दिसतात. मुंबई बोर्ड ऑफ एज्युकेशन ते सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचे ते फेलो होते. ब्रिटिशांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब दिला होता. कधी? तर 1835मध्ये. मुंबई म्युन्सिपल कमिशनचे पण ते सदस्य होते. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेचे संचालक होते. म्हणजे महत्त्वाच्या जेवढ्या संस्था आहेत सगळीकडे त्यांचं नाव होतं. म्हणजे विचार होता त्यांचं म्हणजे सांगितलं मुंबई बोर्ड ऑफ एज्युकेशन मुंबई विद्यापीठाचे ते फेलो होते. ब्रिटिशांनी जस्टिस ऑफ पीस हा किताब त्यांना दिला. कधी? 1835. मुंबई म्युन्सिपल कमिशनचे ते सदस्य होते. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वेचे संचालक मंडळात पण ते सदस्य होते. आता शैक्षणिक कार्य बघा, म्हणजे त्यांचे विविध कार्य येतात आपल्याला विचारत नाहीत. त्यांनी पहिल्यांदा काय केलं? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना. मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर लॉर्ड स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी काय केलं? पेशवाईचा शेवट झाल्यामुळे ब्रिटिशांवर नाराज झालेल्या ब्राह्मणांना खुश करण्यासाठी संस्कृत कॉलेज काढले होते. त्यामुळे नवीन पाश्चात्य असताना जीवनाची इच्छा होती. विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही अशी भूमिका नानाने एल्फिन्स्टन मांडली. म्हणजे नानाला शिक्षणाचं महत्त्व किती होतं. 1822मध्ये त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन स्थापना केली. ही संस्था शिक्षणाचा प्रसार व्हावासाठी भारतीय माणसाने मुंबई शहरात स्थापन केली पहिलीच संस्था होती. बघा, याच्या आधी कोणीही शिक्षणासाठी संस्था काढली नाही. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे कोण होते? बाळशास्त्री जांभेकर, सदाशिवराव छत्रे. बघा, लक्षात घ्या लिंक कशी. आता बाळशास्त्री जांभेकरांचं इथं नाव आलं पहिल्यांदा. म्हणजे असे एक समाजसुधारकाचे जे सुरुवात आहे अशी लिंक एकमेकांना लागणार आहे. आपण आपल्याला म्हणून स्टार्टिंगला आपण जगन्नाथ शंकर शेट्टींना प्रश्न
इथं बाळशास्त्री जांभेकर आले आहेत. नंतर आपल्याला बाळशास्त्री जांभेकर व्यवस्थित पाहिजेच आहेत. दुसरे कोण आहेत? सदाशिवराव छत्रे. हे छोटे छोटे नाव आहेत, हे लक्षात ठेवा, कारण ह्याच्यावर प्रश्न तयार होतो. आता आपल्याला आता एक नाव आहे सदाशिवराव छत्रे. नंतर अचानक प्रश्न आला वाटतं कुठून आलं, तर त्यांचं पण इथं. दुसरं कॉलेज कोणतं आहे? एल्फिन्स्टन हायस्कूल आणि एल्फिन्स्टन कॉलेज. बघा, एल्फिन्स्टनच्या स्मरणार्थ निवृत्तीनंतर एक निधी जमला होता. त्या निधीचं नानासुद्धा विश्वस्त होते. याच निधीतून एल्फिन्स्टन हायस्कूल 1824 एल्फिन्स्टन महाविद्यालय 1834 स्थापन केले. ग्रँड मेडिकल कॉलेज. ग्रँड मेडिकल कॉलेज बघा, आज सुद्धा मुंबईला सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज आहे. त्या कॉलेजची स्थापनासुद्धा त्या काळात झाली. सर रॉबर्ट ग्रँट, म्हणजे किती महत्त्वाच्या संस्थेचं स्थापनेत ठाण्याचा वाटायचा त्यांनी स्थापना केलेली आहे. ग्रँट, रॉबर्ट ग्रँट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1845 ग्रँड मेडिकल कॉलेज स्थापना केली. इसवी सन 1861 ग्रँड मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण मराठी माध्यमातून शिकवले जात असे. इसवी सन 1845 मुंबईत दादाभाई नौरोजी, विश्वनाथ नारायण मंडलिक, डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट लिटररी आणि सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत नानाजी सहकार्य लाभले होते. मग आता इथं कोणाचे नाव आलेत? दादाभाई नौरोजी, विश्वनाथ नारायण मंडलिक, डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट आणि सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत नानाचे सहकार्य लाभले होते. इसवी सन 1857 जगन्नाथ शंकर शेठ फर्स्ट ग्रेट अँग्लो इंडियन हायस्कूलची स्थापना केली. कलाविषयक शिक्षण परिघाप्रमाणेच भारतीयांना मिळावे यासाठी जे स्कूल ऑफ आर्ट. बघा, जे स्कूल ऑफ आर्ट, तिथे चित्रकला, कला, वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. महत्त्वाचे व्यक्ती तिथे भरपूर शिकले. आज पण तिथं नावाजलं कॉलेज येते कलेच्या बाबतीत. बघा, इथं कुणाचे नाव आले? भाऊदाजी लाड, विश्वनाथ नारायण मंडलिक, दादाभाई नौरोजी. म्हणजे बघा किती महत्त्वाच्या माणसासोबत त्यांचा संपर्क होता. आणि इथून पुढे आपल्याला हे नाव सगळे महत्त्वाचे आहेत, कारण या सगळ्यावर अभ्यास करायचा नाही. यांच्यावर सगळ्यावर प्रश्न येतात आणि त्यांची लिंक त्यांचं कामाचं बघा कसा पायर होत गेला. म्हणजे त्यांनी इथूनच नाना शंकर शेठ सोबत. नाना शंकर शेठ किती महत्त्वाचे व्यक्ती बघा, त्यांनी सर्व महत्त्वाच्या व्यक्तीसोबत घेऊनच काम केले. म्हणजे नंतर हे लोक किती पुढे जाऊन मोठे नाव, भारताच्या स्वतंत्र लढ्यात पण यांचं नाव आहे, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात नेहराबांचं नाव. नाना शंकर शेट्टी एवढं व्यक्तिमत्व मोठे की यांच्यावर आता भरपूर आपल्याला व्हिडिओ बनवायचा, अजून थोडा जास्त वेळ लागेल. अजून एक ह्यांच्यावर व्हिडिओ बनवू. तोपर्यंत आजच्या पुढे आपण एवढंच थांबू. म्हणजे याच्यावर आपल्या लक्षात आलं असेल आजच्या सगळ्या गोष्टी, की नाना शंकर शेठ हे मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, इतिहासासाठी किती महत्त्वाचे आहेत. आणि स्पेशली मुंबईचे जे महत्त्वाचे सगळं जे काय दिसतं महत्त्वाच्या संस्था असू द्यात, महत्त्वाचे कॉलेज असू द्यात, शिक्षण आणि इतर क्षेत्र सगळ्यामध्ये नाना शंकर शेठाचा रोल मोठा आहे. आपण त्यांच्यासोबत अजून एक व्हिडिओ बनवूया. तर आजच्या पुढे इथेच थांबूया. धन्यवाद.